सर मी आता चालू केलं रेकॉर्डिंग. चालेल. यस सर. सर्वांना माझा नमस्कार आहे. मी डॉक्टर अमित कुमार दुबे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन बुलढाणा या पदावर काम करतो. आणि जसं तुम्हाला सरांना सांगितलं की आमचे ते जुने स्नेही आहेत आणि आम्ही जालन्याला सोबत होतो काम करताना. आणि आपण आज आजचा जो विषय आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, या मागची पार्श्वभूमी अशी आहे की आपलं आता माहिती की जसं जसं कृषीवर अवलंबूनता जी आहे ती पावसाच्या किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे कमी जास्त होती. आणि शेती उत्पन्न हे आता मागच्या तेवढं शाश्वत राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि शेतकरी हा इंडिपेंडंट असावा या दृष्टिकोनातून काही उद्योगधंदे हे शेतकऱ्याला जोडधंदा करता आला पाहिजे. हा जसं तुम्ही बघितलं असेल, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात फरक काय आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाकडे जोडधंदा आहे, तसा जोडधंदा मराठवाडा आणि विदर्भाच्या लोकांकडे नाहीये. म्हणूनच प्रगती आणि आत्महत्येचे प्रमाण हे कमी जास्त आहे. त्याच्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना जोडधंदा असावा. तर शेतकऱ्यांचा जो जोडधंदा करायचा असेल तर जो पारंपरिक ज्ञान आहे शेतकऱ्यांचं, म्हणजे शेतीसोबत जनावरांचं पालन, हे ज्ञान शेतकऱ्यांच्या ज्या प्रत्येकाकडे उपलब्ध आहे, त्यातूनच म्हणजे पशुसंवर्धनामधूनच जर जोडधंदा केला तर तो अधिक प्रभावशाली आणि जास्त लोकांना करता येईल असं हे सिद्ध आहे. त्याच्यामुळं कुठेतरी पशुसंवर्धन विभागातून किंवा पशुपालनातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा जोड भेटलं पाहिजे. या आणि शेतकऱ्यांना मग विविध योजनेच्या माध्यमातून, अनुदानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पशुसंवर्धनचा संलग्न व्यवसाय हा वाढीस गेला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने आता हा जी आर काढलेला आहे मार्च महिन्यामध्ये. आणि ह्या जी आर मध्ये ह्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र पशुधन ग्रामीण पशुधन उत्पादकता योजना. म्हणजे आपल्याला इथं ग्रामीण विभागामध्ये पशुधन उद्योजक तयार करायचे आहेत आपल्याला. आपल्या आतापर्यंत आपण जे केलं ते जनावर पाळणं आणि जनावर उद्योजक या दृष्टिकोनात पाळणं यामध्ये फरक आहे. उद्योजक जेव्हा आपण एखादी उद्योजक म्हणतो की त्याने तो नफा तोटा असा विचार करून हा एखादा नुसती गाय पाळणं आणि त्या गायीपासून मला किती उत्पादन होतंय आणि त्याचा मला फायदा किती आहे आणि नुकसान किती आहे याचा अभ्यास करणं, हे उद्योजकाच्या दृष्टिकोनातून हे करायचंय. आणि आता ह्या योजनेमधून आपण गावागावामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तरुण उद्योजक निर्माण होतील या संकल्पनेतून ही योजना हे केलेली आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आपला पशुसंवर्धनचा विभागाचा राज्यातील वाटा आहे उत्पादनामध्ये, तो 2.8 आहे. आणि कृषीमध्ये जो वाटा आहे म्हणजे कृषीचं एकूण जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये पशुसंवर्धनचा वाटा 25% आसपास आहे. आणि हे आता आपल्याला हळूहळू वाढवायचं आहे. आणि जर तुम्ही बघितलं की महाराष्ट्र दुधामध्ये 5वा, अंड्यामध्ये 7वा आणि मांस उत्पादन 3रा आहे. हे आपल्याला कुठेतरी वर वर घेऊन जायचंय. आणि त्या अनुषंगानं आपल्याला जर तरुण उद्योजक पुढे आले तर आपलं निश्चितच याचा आपण महाराष्ट्राचा दर्जा हा भारतामध्ये उंच उंच घेऊन जाऊ. आता या अनुषंगाने सगळ्यात पहिलं जे पाऊल शासनाने उचललं तर ते पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे. एक शासन निर्णय आलेला आहे, त्याच्यामध्ये पशुपालन व्यवसायाला हा कृषीचा दर्जा भेटलेला आहे. याचा फायदा असा आहे की आपण आता बघितलं असेल, जे पशुपालन करणारे जे उद्योजक आहेत त्यांचं लाईट बिल जे आहे ते लाईट बिल अगोदर कमर्शियल घ्यायचं येत होतं. आता या दर्जा भेटल्यानंतर ते लाईट बिल आहे ते कृषीच्या समोर येईल. म्हणजे सामान्य भाषेमध्ये सांगायचं असेल तर एखाद्याचं कोणाचं पोल्ट्री फार्म असेल, कोणाचं डेअरी फार्म असेल मोठा, त्याचं कमर्शियलचं लाईट बिल येत होतं ते आता अर्ध्यावर येईल त्या लाईट बिल, कारण की आपल्याला कृषीचा दर्जा भेटलेला आहे. आणि याच ह्याच्यामध्ये अजून एक ऍडिशन केलेलं आहे, ते म्हणजे 4% कर्जाचं जे आपलं व्याज आहे, व्याज दर, त्याच्यामध्ये आपल्याला 4%ची सवलत भेटणार आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विषयक जर कर्ज घेतलेला असेल आणि त्याचं व्याजदर जर 9% असेल, त्याच्यातलं 4% व्याजदर हे शासन भरेल, असा सुद्धा एक जी आर याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे आपल्याला पशुपालक जे लोक व्यावसायिक आहेत त्यांना लाईट बिलामध्ये सवलत आणि त्यांच्या व्याजदरामध्ये सुद्धा सवलत शासनाकडून ही दिली जाणार आहे, कारण की आपल्याला उद्योजकाला सपोर्ट करायचा आहे. आणि आता आपण या आता योजनेकडे वळूया. ही योजना नेमकं कशी आहे? आता जर तुम्हाला जर बघितलं याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक जिल्हा वार्षिक योजनेचा विषय आहे आणि एक राज्य शासनाच्या योजनेचा विषय आहे.
तो दोन्हीमध्ये योजना जवळपास सारख्या ह्याच्या असतील, पण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ही योजनांची जी जनावरांची संख्या आहे, योजनेचा आकार जो आहे तो छोटा आहे आणि राज्य योजनेमध्ये आकार हा मोठा आहे. तर आपण आता सुरुवातीला जो बघूया तो राज्य योजना जी आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्य योजना, याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी योजना आहे ती 5 दुधाळ गाय म्हैस प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास. याच्यामध्ये आपण यावेळेस काय नुसतं आता पण तुम्ही बघितलं असाल की आमच्या विभागामध्ये आता पण आपण फक्त गाय म्हशी वाटत होतो, मग त्याच्या सोबत गोठा हा विषय नव्हता. तर आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आता असं होईल की आपण संपूर्ण त्याला मदत करणार आहोत त्या शेतकऱ्याला. त्याच्यामुळं हा जो योजना आहे, पहिली योजना 5 दुधाळ गाय म्हैस प्रकल्प उद्योजकता विकास योजना ही आहे 11,35,180 रुपयाची. याच्यामध्ये ओपीला 50% अनुदान आणि एससीला 75% अनुदान आहे. याच्यामध्ये जे तुम्ही जर डिटेलमध्ये गेले तर या 11,35,000 पैकी जवळपास 5 लाख रुपये हे शेड उभारणी करतायत, बाकीचे जनावर खरेदी करतायत. म्हणजे 1 लाख रुपयाची जनावरची किंमत ह्यावेळेस 1 लाख रुपये अशी ठेवलेली आहे. म्हणजे गाय किंवा म्हैस ही 1 लाख रुपयाची एक असेल, तसं 5 लाख रुपयाचं हे जनावर खरेदी आहे. नंतर शेड बांधकाम आहे, नंतर विमा आणि टॅग वगैरे आहे. अशी ही एकूण आपल्या शेतकऱ्याला संपूर्ण म्हणजे त्या 5 गायीला राहण्याची गोठा, त्याचं बाकीचं त्याचे जे कॉलर वगैरे आयडी वगैरे ते आहे आणि जनावर खरेदी असं आणि विमा सकट 3 वर्षाचा विमा, असं एकूण जो प्रकल्प आहे हा 11,35,000चा आहे. असं सेम आता हा झाला राज्य योजनेमध्ये. आणि ज्या शेतकऱ्यांना ही 11 लाखाचं हे होणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी मग जिल्हा वार्षिक योजनेमध्ये तीच योजना 1 किंवा 2 गाय म्हशी करता आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 11 लाख रुपये ह्याच्यामध्ये तेवढी सक्षम नसतील किंवा काही शेतकरी जे कमी आय वर्गातील आहेत त्यांच्यासाठी ही त्याचा दुसरा ऑप्शन जे आहे ते दुधाळ गाय म्हैसवर 1 किंवा 2, म्हणजे याच्यामध्ये 1 गाय म्हैस घ्यायचं सुद्धा ऑप्शन आहे किंवा 2 गायी म्हशी घ्यायचं सुद्धा ऑप्शन आहे. आणि ती मोठी योजना 5ची आहे. आणि फक्त आता याच्यामध्ये फरक असा आहे, त्या 5 मध्ये गोठा हा विषय आहे, गोठा बांधकाम, आणि ह्याच्यामध्ये गोठा हा विषय नाहीये. ह्याच्यामध्ये फक्त जनावर खरेदी आहे जे आपलं नेहमीच आहे. आता दूध हे झालं गाय म्हैस वाटप. आता आता आपण पुढचं बघूया शेळी मेंढी प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास. याच्यामध्ये आता पण आपण बघितलं आपल्या विभागामध्ये जर शेतकऱ्यांना अनुभव असेल तर आपण फक्त 10 शेळ्या वाटत होतो, 10 अधिक 1, 10 शेळ्या 1 बोकड. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 50 अधिक 5 असं, आता म्हणजे 50 शेळ्या आणि 5 बोकुड असं वाटप होणार आहे. आणि ही सुद्धा योजना जी आहे ती 11,38,554 रुपयांची आहे. याच्यामध्ये सुद्धा जनावर खरेदी आणि शेड बांधकाम आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा ओपनला 50% आणि मागासवर्गीयांना 75% अनुदान आहे. आणि ही सुद्धा ही जी स्कीम आहे ही सुद्धा 11 लाखाची. आणि या धर्तीवरती आता ज्या लोकांकडे 11 लाखाची क्षमता नाही किंवा मग त्यांना छोटस शेळी पालन करायचं आहे, त्याच्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमध्ये मग 2 पार्ट आहेत. एक 5 शेळीची योजना आहे आणि एक 10 शेळीची योजना आहे. 5 शेळीची योजना जी आहे ती 5 शेळी 1 बोकुड 86,000 रुपयाची योजना आहे. 86,284 रुपये. आणि जी 10 शेळीची आहे, 10 शेळी आणि 1 बोकुड ही 1,55,311 रुपयाची ही योजना आहे. आता ह्याच्यामध्ये काय होईल, ह्याच्यामध्ये शेड बांधकाम येणार नाही. ज्या ज्या छोट्या योजना आहेत त्याच्यामध्ये शेड बांधकाम येणार नाही, आणि मोठ्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये शेड बांधकाम आहे. आता ही जरा आपण जे बघितलं आतापर्यंत गाय म्हैस आणि डेअरी आणि शेळ्यांचं बघितलं. गाय म्हशीमध्ये 2 योजना होत्या, एक 5ची आणि एक 1 आणि 2ची. आणि शेळ्यामध्ये 50ची आणि 5 शेळ्यांची आणि 10 शेळ्यांची, अशा इकडे 3 योजना, इकडे 3 योजना अशा आपण पाहिल्या. आता पुढची जी योजना आहे ती मांसल कुक्कुटची आहे. मांसल कुक्कुट मध्ये 3,000 पक्षी आणि 5,000 पक्षी. मांसल कुक्कुट पक्षी म्हणजे ब्रॉयलर पक्षी, जे आपण मांस उत्पादनाकरता म्हणजे वाढवतो ते मांसल कुक्कुट पक्षी. याच्यामध्ये 2 प्रकारच्या योजना आहेत. 3,000 पक्ष्यांची योजना आहे ती 12 लाखाची आहे. 5,000 पक्ष्यांची योजना आहे ती 19 लाखाची आहे. याच्यामध्ये सुद्धा पक्षी खरेदी आणि शेड बांधकाम हे सगळं इन्क्लुडेड आहे. आणि याच्यामध्ये 50% सेम तसंच ओपनला 50% आणि मागासवर्गीयांना 75% निधी राखेल. आता हा झाला ब्रॉयलरचा. ह्याच्यामध्ये मांसल कुक्कुटच तुम्हाला पालन करता येईल आणि पक्षी कमीत कमी 3,000 आणि दुसऱ्या योजना आहे ती 5,000ची. 12 लाख आणि 19 लाख अशा 2 ऑप्शन मध्ये ह्या योजना आहेत. आता या संदर्भात जी छोटी योजना आहे
ती जिल्हा वार्षिक योजनेमध्ये छोटी जी योजना आहे ती अंडी देणारे 500 सुधारित देशी कुकुट पक्ष्यांचे वाटप. आपण तिकडे जे बघितलं मोठी योजना ही ब्रॉयलर म्हणजे मांसल कुकुटची होती. आता ही जी योजना आहे ही 500 कुकुट पक्ष्यांचे वाटप आहे सुधारित अंडी देणारी ह्या लेअर फार्मच्या. ही योजना आहे 3,32,200 रुपयाची. याच्यामध्ये सुद्धा 50% आणि 75% अनुदान राहील. आणि ज्या शेतकऱ्यांना मोठं बांधकाम करायचं नाही, 30 लाख 19 लाख आणि 12 लाखाचं नाही करायचं आहे, त्याच्यासाठी ही छोटीशी दुसऱ्या ऑप्शनची योजना आहे. आता अंडी देणाऱ्या पक्षामध्ये मोठ्या योजनेमध्ये सुद्धा इथं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये 30 लाखाची जी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या आपल्या मासा पक्षीच्या ह्याच्यामध्ये भाग घेता येईल. आता माझी विनंती अशी राहील याच्यामध्ये की ज्या लोकांना ह्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे, पक्षी संगोपनाचा अनुभव आहे, त्यांनी माझी असं आग्रह राहील सगळ्यांना की त्यांनी याच्यात पुढे यावं. कारण की ह्या सर्व योजना ह्या बॅकएंडेड नाहीत, हे बॅकएंडेड आहेत. त्याच्यामुळं अगोदर शासन कोणत्याही प्रकारचं अनुदान याच्यात देणार नाहीये. आपल्याला स्वतःला हे संपूर्ण पैसे टाकायचे असल्यानं आणि बँक सुद्धा याच्यामध्ये आता किती लोकांना लोन देईल न देईल, कारण की बँकेकडे आपण जेव्हा जाणार तेव्हा बँक तुम्हाला सँक्शन लेटर मागेल आणि सँक्शन लेटर तुम्हाला कधी भेटेल, जेव्हा तुमची निवड होईल झाल्यानंतर. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक अट आहे की तुम्हाला 1 महिन्याच्या आत बांधकाम करून ते खरेदी पूर्ण करावी लागेल. त्याच्यामुळे 1 महिन्यामध्ये बांधकाम करणे, खरेदी करणे आणि त्यासाठी बँकेकडून लोन घेणे, लोन डिस्बर्स होऊन घेणे, हे सर्व कारवाई 1 महिन्याच्या आत ही करावी लागणार आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती राहील की ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी अगोदरच बँकेशी आपला संपर्क साधून अशा योजना आहेत आणि याच्यामध्ये आपला स्वतःचा सिबिल स्कोअर तपासून घ्यावा आणि बँकेशी बोलून घ्यावं की मला ह्याच्यामध्ये लोन भेटण्याची शक्यता किती आहे. आणि जर लोन भेटण्याची शक्यता असेल तर फार चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी ह्या स्वतःसाठी स्वतः उभारावं लागतील. आता ते पुढची एक जी योजना आहे, तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं असेल की बैल जोडी वाटप अनुदान. आतापर्यंत आपल्या पशुसंवर्धन विभागामध्ये कधीही आपण बैल वाटप केलेले नाहीत. पण आता पहिल्यांदा ह्या नवीन शासन निर्णयातून आपल्याला बैलजोडी करता अनुदान. आता काय झालेलं काय की शर्यतीचं मार्ग खुला झाला असल्यामुळं आता सध्याला विविध शर्यतीचं आयोजन करणं याच्यासाठी लोकांकडे चांगल्या पळणाऱ्या धावणाऱ्या बैलजोडी सांभाळण्याचं कल वाढलेलं आहे. आणि त्या लोकांना एक अनुदान म्हणून त्या लोकांना त्यांनी चांगली जनावर घेता यावं म्हणून या शासन निर्णयामध्ये ही एक नवीन योजना अंतर्भूत केलेली आहे. ती आहे बैलजोडी करता अनुदान. याच्यामध्ये 1,68,000 जी बैलजोडी आहे त्याला सुद्धा 50% आणि 75% अनुदान हे भेटणार आहे. आणि याच्यामध्ये अपेक्षित एवढंच आहे की चांगल्या उच्च दर्जाची चांगल्या जातीची बैलजोडी आपल्याला याच्यामध्ये घेता येणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे ती चारा उत्पादन घेण्याकरता वैरण बियाण्यांचा पुरवठा. तुम्हाला आता माहितीच आहे की आपण दरवर्षी शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे पुरवठा करतो. तीच योजना याच्यामध्ये पुढे हे केलेली आहे. आणि ज्यांच्याकडे जनावर आहेत त्या सर्व शेतकरी पशुपालकांनी आपल्या शेतामध्ये आपल्या लागणारा चारा हा पेरला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन भेटावं या दृष्टिकोनातून शासन 100% अनुदानावरती हे बियाणं वाटत असतं. आणि ते सर्वांना आव्हान आहे की आपण आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याच्यातून ज्यांच्याकडे पशु आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये कमीत कमी आपल्या जनावरांपुरतं तरी चारा उत्पादन करून घ्यावं. आणि जास्तीचं जर जमीन उपलब्ध असेल तर जास्तीचं हे घेऊन इतरांसाठी सुद्धा गावाचं आपलं चारा उत्पादन कसं वाढलं याच्याकडे लक्ष द्यावं. याच्यात पुढची जी योजना आहे ती हायड्रोपोनिक वैरण उत्पादन योजना आहे. तुम्हाला आता माहितीच असेल की हायड्रोपोनिक हा विषय काही प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी नवा नाहीये. बरेचसे शेतकरी बऱ्याच ठिकाणी हायड्रोपोनिक हा विषय आपल्या स्वतःच्या घरी प्रायोगिक तत्वावर किंवा काही मोजके शेतकरी हे स्वतःच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून ह्या प्रयोगशील गोष्टी करत असतात. आणि काही लोकांनी युट्यूबवर बघितलं असेल, व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर त्या सर्व गोष्टी आता ह्या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ही एक हायड्रोपोनिक वैरण उत्पादन योजना ही योजना याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. याच्यामध्ये ही 40,000ची योजना आहे आणि याच्यामध्ये 50% आणि 75% अनुदान आपल्याला याच्यात भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रे आणि त्याचं ते बियाणं हे सर्व त्याचं शेडनेट आणि त्या ढाचा उभा करणं या सर्वांच्या गोष्टीसाठी 40,000 रुपयाची ही योजना आहे. याच्यामध्ये अपेक्षित एवढंच आहे की आपण
आपल्या जे स्वतःकडे जे पशु आहेत त्याच्यासाठी वर्षभर हा हिरवा चारा आपण कसा उपलब्ध करून घ्यावा, तर हायड्रोपोनिकच्या माध्यमातून आपल्याला मका वगैरेची आपल्याला वर्षभर हिरवा चारा आपण करून घेता येतो. समजताना मी काय सांगतोय धोमा साहेब? येस सर, येस सर, आवाज येतो, क्लिअर येतो आवाज सर, काही अडचण ओके. नाही. आणि याच्यामध्येच आता पुढची एक योजना आहे, ते आहे कडबा फुटी यंत्र. आता तुम्ही बघितलं असेल बघा, सुरुवातीला आपण आता तर आपण काय करायचो की आतापर्यंत आमच्या विभागाचा पॅटर्न कसा होता, आपण फक्त जनावरांना तुम्हाला जनावर घेऊन द्यायचो, त्याच्यानंतर त्या जनावराला खाद्य, त्याचं कडबा फुटी हे कोणताही विषय आपण कधी सपोर्ट करत नव्हतो. पण आता ही जे शासन निर्णय आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहताल तर फक्त आपण जनावर देत नाही, तर जनावरांच्या सोबत आपण चारा उत्पादन कसा बियाणं, हायड्रोपोनिक, कडबा फुटी, TMR, म्हणजे या सर्वांगीण त्या एकाच शेतकऱ्याला ह्या सर्व योजना घेता, म्हणजे हे एक बेसिक लक्षात घ्या, एका शेतकऱ्याला ह्या सर्व योजना घेता येतात आणि घेणं अपेक्षित आहे. कारण की तुम्ही जेव्हा जनावर पाळता, समजा एखादा शेतकरी जेव्हा 5 जनावर घेतो, तर त्याच्यासोबतच त्याला चाऱ्याचं सुद्धा नियोजन त्यांनी केलं पाहिजे. आणि ह्या चाऱ्याच्या नियोजनासाठी सुद्धा याच योजनेतून आपल्याला अनुदान त्याच्यात भेटणार आहे. तर पुढची जी योजना आहे ती कडबा फुटी यंत्राचा वापर, ज्या शेतकऱ्यांनी 5 जनावर घेतले किंवा 1 जनावर घेतले, 2 घेतले, त्याचा चारा त्याला 100% त्यांनी कडबा फुटी सुद्धा घेतली पाहिजे. आणि आणि त्याला कडबा फुटी घेण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी मग ही योजना आहे. याच्यामध्ये सुद्धा 30,000 रुपयाचं कडबा फुटी यंत्र, ह्याच्यामध्ये पण मग तुम्ही स्वतः खरेदी करायचं आहे आणि GSTच्या पावत्या ज्या आहेत त्या तुम्ही सादर केल्यानंतर तुम्हाला 50% आणि 75% हे अनुदान वर्ग केलं जाईल. त्याच्यानंतर मिनी TMR पुरवठा. आता जर काही प्रगतशील शेतकरी तुम्ही असतील किंवा तुमच्या आसपास जर चांगले शेतकरी असतील किंवा तुम्ही युट्यूबवर पाहिला असाल की टोटल मिक्स रेशन मिनी TMR करायच्या मशिनी असतात. त्या मशिनीसाठी सुद्धा म्हणजे आपलं समजा एखादा शेतकरी 5 ते 10 जनावर पाळतोय, तर त्याला चाराचं जे हे वेगळं वेगळं हिरवा घाला, मग सुका घाला, असं वेगळ्या खल्ली घाला, असं वेगळा चारा घालणं हे आता आजकाल म्हणजे तेवढं टाइम कन्झ्युमिंग आणि जास्त जनावरांसाठी हे तेवढं फिजिबल नसतं. त्याच्यामुळं टोटल मिक्स रेशन हा एक नवीन संकल्पना आहे. किंवा काही आपल्यापैकीच काही शेतकऱ्यांना सुद्धा माहिती सुद्धा असेल किंवा आपण युट्यूबवर बघितलं असेल किंवा आपल्या आसपासचे चांगले प्रगतीशील शेतकरी हे सुद्धा वापर सुद्धा असतील. तर हे जे टोटल मिक्स रेशन काय तयार करण्यासाठी जी मशीन लागते, त्या मशीनचा सुद्धा ह्या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि ती योजना आहे ती मिनी TMR पुरवठा योजना आहे. याच्यामध्ये 4,40,000 रुपये आहे या योजनेचे कॉस्टिंग आहे. याच्यामध्ये ते 4,40,000 मध्ये ती मशीन येऊन जाईल आणि त्या मशीनचा उपयोग करून आपण टोटल मिक्स रेशन हे घरच्या घरी तयार करून आपल्या जनावरांना आपण खाऊ घालू शकता. त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे ती आहे गायीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यासाठी अनुदान. आता तुम्ही बघितलं आपण काय आता आपण बघितलं की आपण जनावर तुम्हाला दिलं, त्या जनावरांसाठी लागणारं खाद्यासाठी लागणारं चारासाठी लागणारं बियाणं दिलं, चारा हायड्रोपोनिक दिला, त्याच्यानंतर आपण त्या चाऱ्यापासून इतर गोष्टी मिक्स करून तयार करण्यासाठी TMR मशीन दिली, तुम्हाला कडबाकुटी मशीन दिली. या सर्व म्हणजे त्या शेतकऱ्याला, त्या पशुपालकाला आपण संपूर्ण बाजूने पूर्ण त्याचा उद्योजक होण्यासाठी ज्या गरजा आहेत त्या सर्व गरजा ह्या एकाच शासन निर्णयातून पूर्ण करण्याचा आपण हेच प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढची जी आहे ती गायीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यासाठी अनुदान योजना. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर माहित असेल, तुम्हाला माननीय मुंडे साहेबांनी जेव्हा आपल्या विभागीय सचिव होते त्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी 6 लॅब स्थापन केलेले आहेत. त्या 6 लॅबच्या आता सध्या थोड्या दिवसांनी म्हणजे ते कार्यान्वित होतील. आणि त्या लॅबमध्ये आपण भ्रूण म्हणजे आता भ्रूण म्हणजे गर्भ छोटस गर्भ भ्रूणच्या आपण गावरान भाषेत म्हणलं तर 1 दिवसाचं जे पिल्लू आहे, 1 दिवसाचं 2 दिवसाचं जे छोटस पिल्लू जे डोळ्याला सुद्धा दिसत नाही, अशा चांगल्या आईवडिलाकडून आलेलं जे भ्रूण आहे ते तुमच्या गायीमध्ये तुमच्या गायींच्या गर्भामध्ये टाकून देण्यात येईल. ही अशा प्रकारची एक योजना आहे. म्हणजे उदाहरणार्थ ह्या लॅबोरेटरीमध्ये एक भ्रूण तयार होईल, ज्याचे आई आणि वडील हे दोन्ही उच्च क्वालिटीचे असतील. हे भ्रूण तुमच्या गायींच्या गर्भामध्ये ठेवलं जाईल आणि मग तुमच्या गायीला जे वासरू होईल हे ते उच्च दर्जाचं वासरू होईल. अशा प्रकारची ही योजना आहे. याच्यामध्ये त्या 6 लॅबमधून आपल्याला ही सेवा भेटेल. आणि याच्यातून उद्देश एवढाच आहे ह्याच्यामध्ये सुद्धा की जेव्हा एखादा उद्योजक 5 किंवा 10 गाई म्हशींचं पालन करतोय किंवा 2-4 म्हशींचं पालन करतोय, तर त्याची जेव्हा त्याचा धंदा चालू आहे
तर त्याची पुढची पिढी ही चांगल्या दूध उत्पादनाची आली पाहिजे. म्हणून एकदम चांगल्या आई वडिलांचं जे भ्रूण आहे, जे गर्भ आहे, जे वासरू आहे 1-2 दिवसाचं, ते वासरू आपल्या घरच्या तुमच्याकडे असलेल्या गायींच्या गर्भामध्ये टाकलं जाईल आणि त्याच्यातून जे वासरू निर्माण होईल ते अतिशय उच्च दर्जाचं होईल, म्हणजे जेणेकरून तुमचं जे दूध उत्पादन आहे ते वरचेवर वाढीस लागेल. ही याच्या मागची संकल्पना आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो लिंग विनिश्चित निर्माण, सेक्स सॉर्टेड सिमेंट, लिंग विनिश्चित रेतमात्रा. ह्याच्यामध्ये म्हणजे आता आपण माहितीच आहे आपल्याला की आता शेतीवरची जे काम आहेत ते हळूहळू बैला न करता आपण ट्रॅक्टरकडे वळवलंय. बरेचसे शेतकरी आता जवळपास 95% शेतकरी असे आहेत जे सर्व कामं हे ट्रॅक्टरनंच करतात. त्याच्यामुळे आता बैलांना नांगरण करणं हे गोष्टी आता फक्त दुर्मिळ झालेल्या आहेत. त्याच्यामुळं एखाद्या शेतकऱ्याच्या घरी त्याच्या गाईला जर गोरा जन्मला तर त्या गोऱ्याचं करायचं काय, त्या शेतकऱ्याला प्रश्न पडतो. कारण की ते गोऱ्याला सांभाळलं जरी तर तो त्याला मग एकटा एकटा असेल तर जोडी नसते. मग 2 सांभाळले तर मग नंतर त्या 2चं सांभाळण्याचा खर्च, त्यांचा खाण्याचा खर्च आणि त्याचा नांगरण्यासाठी उपयोग हा ह्याच्यामध्ये कुठेही ताळमेळ बसत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे जी आहे ती आता हळूहळू गोरे सांभाळणं. आता गोरा आपण सांभाळतो फक्त कशासाठी की रेस पुरतं जे शौकीन लोक आहेत तेवढे सांभाळतात. पण शेतीसाठी गोरा सांभाळणं किंवा बैल सांभाळणं आता कोणी सध्या तर कसं करत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की असं जर केलं की समजा तुमच्या गाईला जे आपण कृत्रिमवर्धन करतो त्या कृत्रिमवर्धनातून फक्त मुली जन्माला आल्या तर ते आपल्या मुली ह्या पुढे चालून आपल्या गायी होतील आणि त्यातून दूध उत्पादन होईल. त्याच्यामुळं अशी संकल्पना ज्याच्यामध्ये तुमच्याकडे होणार प्रत्येक हे आहे म्हणजे कृत्रिम गर्भाधान जे आहे त्याचे हे सेक्स सॉर्टेड सिमेंट जर वापरलं, या सिमेंटमध्ये काय होते की 90% शक्यता आहे की तुमच्याकडे जन्माला येणारं वासरू जे आहे ते वासरीच राहणार आहे, गोरा होणारच नाही. म्हणजे फिमेलच होईल, मादीच तयार होईल. त्याच्यामुळे जे तुमच्याकडे जेवढ्या गायी गाभण राहतील 90% मादीच निर्माण झाल्या तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी जे गायी लागणार आहेत ते तुमच्या घरीच तयार होतील आणि मग गोरा किंवा मेल हे जन्माचा विषयच येणार नाही आणि त्यांना सांभाळायचा सुद्धा विषय येणार नाही. त्याच्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये 90% शक्यता अशी असते की तुमच्या घरी ह्या फक्त माद्याच जन्माला येतील. ही ह्याच्या मागची भूमिका आहे. म्हणजे बघा शेतकऱ्यांची काळजी किती घेते एकाच शासन निर्णयामध्ये की आपण कुठून कुठून विचार केला, त्याला जनावर दिलं, त्याला कडबाकुटी दिली, त्याला हायड्रोपोनिक दिलं, त्याला टीएमआर मशीन दिली, त्याला मग आता त्याच्या पुढच्या पिढीसाठी चांगल्या भ्रूणसाठी IVF दिलं, त्याला मग आता घरी वासी जन्मण्यासाठी त्याला आता सेक्स ऑर्डर दिलं. म्हणजे चारही कडून तुम्हाला तुमचा जो उद्योजक आहे कसा टिकला पाहिजे, जसा त्याचा उद्योग जो आहे एखादा दूध धंदा सुरू केला तर तो कसा लांब पर्यंत त्याच्या पुढच्या 1-2 पिढ्यापर्यंत कुठेही बाधा न पोहोचता कसा टिकला गेला पाहिजे या सर्वांगीण दृष्टिकोनातून हा शासन निर्णय काढला गेलेला आहे. आता याच्या पुढचा जो विषय आहे तो नर पारडू रेडकू संगोपन व संवर्धन प्रोत्साहन. आता आपण बघितलं असेल की मशीनमध्ये ज्यांच्याकडे पारडू किंवा रेडकू आपण म्हणतो तो जर जन्माला आला तर आपण त्याला शेतकरी दुर्लक्ष करतात. बरेचसे नर पारडू हे आता क्वचितच असे शेतकरी आहेत ज्यांच्या घरी म्हशीचे रेडकू किंवा पारडू असतात, नसतातच. आणि लहानपणी आपण शेतकऱ्यांची अशा आहे की आता लहानपणीच त्याला आपण ते दूध तेवढं हे करत नाही, त्याच्यामुळे ते लहानपणीच तो पारडू किंवा रेडकू मरण पावतो. आणि असे आता बोटावर असे तुम्ही जर आता गावात फिरलात 10 गावामध्ये एखादा शेतकरी असेल ज्याच्याकडं मोठा रेडकू किंवा पारडू असेल, म्हणजे मेल म्हशीचा नर नर म्हैस असं आता फार हे चाललंय. त्याच्यामुळं आणि आता दुसरी जर हे बघितलं आपल्याला स्लॉटर जे आहे ते म्हणजे कत्तल ही गायवर्गीय पशूंची कत्तल बंद आहे. त्याच्यामुळे कत्तल फक्त नरवर्गीय पशूंची आहे. आणि याच्यामध्ये मग कुठतरी कत्तल करता मशीनची म्हणजे आपल्या मशीनची कत्तल होत आहे. त्याच्यामुळं कुठंतरी मशीनची कत्तल कमी झाली पाहिजे आणि नर रेडको आहेत ते त्यांचं संगोपन होऊन ते कत्तलीसाठी गेले पाहिजे नंतर भविष्यामध्ये. या दृष्टी म्हणजे त्यांचं जे नंतर ते म्हातारपणी जेव्हा ते ब्रिडिंगसाठी हे होतील या संकल्पनेतून की मग शेतकऱ्याला कुठतरी नर पारडू की रेडकू नर म्हैस हे पाळण्यासाठी प्रोत्साहन भेटलं पाहिजे. म्हणून शासनाने आता एक नवीन योजना आणलेली आहे. ह्याच्यामध्ये 6,000 रुपये आपण अर्थसहाय्य देतो त्या पशुपालकांना जे नर पारडू किंवा रेडकू पाळतील. याच्यातून काय होईल, मशीनची संख्या जी कत्तलीमुळे कमी होत आहे ती हळूहळू कमी होईल आणि रेडकू संगोपन जास्त झाल्यामुळं
रेडकूची संख्या वाढल्यानंतर कत्तली ही म्हशीची कमी होती. ही अशा प्रकारची योजना आहे. आता जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की कृषी दर्जा भेटल्यामुळं की ती एक योजना आहे बघा, इथे लिहिलेली आहे की आपण जे शेतकरी केसीसी मार्फत किंवा कोणत्याही योजनेतून पशुपालनाविषयी कर्ज घेतील त्यांच्या व्याजदरामध्ये 4% चे जे पैसे आहेत, 4% रक्कम जी आहे ती शासन भरणार आहे. ह्याच्यामध्ये मग ते तुम्हाला सांगितलेलेच मी अगोदर. आता याच्यामध्ये अजून आता हे आता मग आपण बोलले छोट्या शेतकऱ्यांचे बघितलं. आता काही योजना ह्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये मुरघास संयंत्र वाटप योजना आहे. आता आपण बघितलं असेल की आपल्याकडे जे चांगले पशुपालक आहेत ते मुरघास खाऊ घालतात जनावरांना, आणि आपण मुरघास आणण्याकरिता बऱ्याचशा तालुक्यामध्ये मुरघास उपलब्ध नसतो. मग आपण मुरघास आणण्याकरिता इतर तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये किंवा लांबच्या जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांना संपर्क करतो आणि तिथून मुरघास मागवतो. अशा वेळी मग ते येण्या जाण्याचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये ते मुरघासची किंमत वाढते. त्याच्यामुळं असे शेतकऱ्यांना पशुपालक जे उद्योजक होऊ इच्छितात आणि जे मुरघासचा उद्योग करू इच्छितात, म्हणजे पशुपालनाच्या मध्ये फक्त गाई म्हैस पाळणंच नाही, तर आपण मुरघासचा सुद्धा उद्योग आपल्याला करता येतो. म्हणजे आपण मुरघास तयार करायचा आणि विकायचा. या 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 उद्योगा म्हणजे ह्या इच्छा असलेले जे तरुण पशुपालक आहेत त्यांच्यासाठी मुरघास संयंत्र वाटप ही योजना आहे. ही योजना आहे 26 लाखाची. याच्यामध्ये तुम्हाला ते संयंत्र भेटेल, संयंत्राला अनुदान भेटेल, आणि ह्या संयंत्रातून काय होईल, तुम्ही तुमच्या आसपासचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून तुम्ही मका घेताल, त्याचं प्रोसेसिंग करताल आणि त्याच्यातून हे तुम्ही जे बघितलं असेल ते पांढरे असे गोळे असतात त्या 50 किलो 100 किलोचे, तसे ते मुरघासचे बॅग जे आहे ते तुम्ही सायलेज बॅग असतात त्या बॅग तुम्ही तयार करू शकता. हा एक चांगला उद्योग आहे ना. ह्याच्यातून एखादा उद्योजक पुढे आला तर तालुक्यातून 2-3 जणांनी हा उद्योग घेतला तर तालुक्याच्या लोकांना काय होईल की त्यांच्या तालुक्यातच त्यांना मुरघास उपलब्ध होईल, म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च त्यांचा कमी होईल आणि तुम्हाला सुद्धा मुरघास विकण्याचा उद्योग तुमच्याकडे असेल. म्हणजे 2-3 पशुपालक ह्याच्यामध्ये चांगले उद्योजक बनू शकतात तालुक्यामध्ये, किंवा जास्त जनावर असतील तर जास्त सुद्धा होऊ शकते. पण प्रायमरी जरी म्हणलं तरी 2-4 तालुक्यांना हरकत नाहीये. त्याच्यामुळं आपण या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या पशुला वर्षभर हिरवा चारा भेटण्यासाठी मुरघास चारू. आता मुरघास काय आहे हा विषय वेगळा आहे. मी असं समजतो की तुम्हाला सगळ्यांना मुरघास माहिती आहे, असं गृहीत धरून असं हे करतो की मुरघास आपल्या पशूंना वर्षभर हिरवा चारा किंवा ऐवजी आपण मुरघास खाऊ घातला तर तेवढाच फायदा होतो. आणि मुरघाससाठी आपण दुसऱ्या जिल्ह्यावर जे अवलंबून आहोत किंवा इतर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांवर जे अवलंबून आहोत त्याची अवलंबूनता आपण आपल्या तालुक्यामध्ये 2-3 उद्योजक तयार करून जागेवरच आपल्याला हे वर्षभर आपल्याला मुरघास भेटेल. त्याच्यानंतर कुकुड अंडी उबणी क्षमता. आता आपण पाहिलं की जे लोक 50-100 कोंबड्या पाळतात किंवा छोट्या छोट्या घरामध्ये 5-7 कोंबडी पालन करतात, अशा लोकांना त्यांच्या गावातच किंवा त्यांच्या गावाच्या आसपासच्या गावातच जर पिल्ले उपलब्ध झाले तर किती चांगलं होईल. त्याच्यामुळं सध्याला काय होते, आता एखाद्या शेतकऱ्याला 50-100 कोंबड्या पाळायची इच्छा असते, किंवा एखाद्या गरीब विधवा महिला आहे त्याला घरच्या घरी 50 पाळायची इच्छा असते, पण कोंबडीचे पिल्लू हे मोठमोठ्या कंपन्यांकडे असतं. मग त्या कंपन्यांकडून विकत घ्यावं कसं, हे कुठतरी मध्ये असा मोठा गॅप आहे. त्याच्यामुळं ह्या पुढची जी योजना आहे ते ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी 1000 फळांच्या अंडी उबवण क्षमतेच्या संयंत्राचा पुरवठा. म्हणजे काही उद्योजक असे पुढे यावेत जे हे संयंत्र घेतील आणि संयंत्र त्याच्या घरी असेल किंवा शेतामध्ये असेल आणि त्याच्यातून हे अंडी छोटीशी एक दिवशी पिल्ले उत्पादन करतील आणि मग हे पिल्ले हे विकतील. आणि मग जे गरीब लोक आहेत ज्यांना 50-100 कोंबड्या पाळायचे त्यांना सुद्धा त्यांच्या गावातच किंवा त्याच्या आसपासच्या गावातच हे पिल्ले उपलब्ध होतील. म्हणजे दोघांचाही फायदा करून असं गावागावामध्ये घराघरामध्ये जर कुणी 10, 20, 25, 50, 100, 200, 500 असे कुक्कुटपालन जर करत गेलं तर तेवढंच त्याला आर्थिक फायदा हा होत जाईल आणि त्याला त्याच्या कुटुंबासाठी ही फायदा होईल. त्याच्यामुळे अत्यंत गरीब कुटुंबाची सुद्धा ह्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि याच्यात त्याच्या योजनेचा आहे केलं. आणि ही योजना आहे 3,40,000 रुपयाची. याच्यामध्ये आपल्याला ते इन्क्युबेटरचा खर्च आहे हा. तुम्ही इन्क्युबेटर घ्यायचं आणि त्याच्यातून जे पिल्ले उत्पादन करतील 1000 पिल्ले निघतील एका बॅचमध्ये, 1000 पिल्ले. मग 1000 पिल्ले तुम्ही आसपासच्या तुमच्या ग्रामीण भागातील लोकांना ते द्यायचे. अशी ह्या मागची भूमिका आहे. त्याच्यानंतर ज्यामध्ये अजून एक आता
आपण आता बघितलं सगळ्या आता म्हणजे ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी सुद्धा कुठेतरी पशुपालकांनी वापरलं पाहिजे. म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याला तुम्ही आता ज्याच्याकडे 5-10 गायी आहेत आणि चांगल्या गायी आहेत आणि आपण त्यांना हे कधी माझावर आता कोणाकडे गोरा नसतो, मग त्या माझावर कधी येतात, कधी येत नाहीत किंवा रवण करतात नाही करतात, आजारी आहे, टेम्परेचर काय कमी जास्त झालं, ह्या सर्व गोष्टी ह्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचं लक्ष देणं अपेक्षित आहे. पण हेच जर लक्ष एखाद्या कॉलरच्या माध्यमातून म्हणजे कॉलर कॅटल मॉनिटरिंग सिस्टीम एक म्हणून ही योजना आहे. या योजनेमध्ये काय होईल की 10,000 रुपयाचा तुम्हाला एक कॉलर हे सुद्धा 50% अनुदानावर 75% अनुदानावर देण्यात येईल. या कॉलरचं काय तर ह्या कॉलर तुम्हाला त्या गाईच्या गळ्यामध्ये टाकायचा आहे. या कॉलरला काय होईल, हे कॉलर कंटिन्यू तुमच्या गाईचे मुवमेंट्स आणि त्याचं स्वास्थ्य त्याचं बॉडी टेम्परेचर मॉनिटर करेल आणि तुमच्या मोबाईलवरती आता सगळं आपण माहिती तुम्हाला प्रत्येक गोष्ट मोबाईलवरती येते आणि हे सुद्धा कॉलरचं जे इन्फॉर्मेशन आहे तर तो तुमच्या मोबाईलवरती येईल. म्हणजे तुम्ही तुमच्या दुसऱ्या गावात जरी गेलात आणि आज समजा तुमच्या गायीने दिवसभर रवंतच केलं नाही तर तुमच्या मोबाईलवर दिसेल की आज ह्या माझ्या गायीनं रवंत केलाच नाही. किंवा एखाद्या गायीचं टेम्परेचर जास्त झालं, अचानक ताप आली, तर तुम्हाला मोबाईलवर अलर्ट येईल की ह्या गायीचं टेम्परेचर वाढलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला अगदी वेळेमध्येच त्याचा सर्व उपाययोजना करता येईल. किंवा एखादी गाय माझ्यावर आली, ती सुद्धा तुम्हाला अलर्ट ह्या कॉलरवरती भेटेल. त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे अत्यंत आधुनिक सिस्टीम सुद्धा या शासन निर्णयामध्ये आपण लोकांना पोहोचवत आहेत आणि ही सुद्धा 50% आणि 75% मध्ये आहे. फक्त तुम्ही 5,000 आणि 2,500च्या शुल्कामध्ये तुम्ही तुमचा गोठा हायटेक करू शकता. एका गाईला खर्च 5,000 किंवा ओपनला 5,000 आणि मागे सोडणं 2,500 येईल. समजा एखाद्याकडे 5 गायी आहे आणि त्याला जर 5-5 म्हणजे त्याला 25,000मध्ये त्याचा गोठा पूर्ण हायटेक होऊन जाईल. म्हणजे त्याचं पूर्ण रवण केली का नाही केली, ताप आला का नाही आला, उठली बसली, माचार आली नाही आली, काय झालं, पडली उठली, अशा सगळ्या गोष्टी त्या ट्रॅक तुमच्या मोबाईलतून तुम्हाला करता येतील. म्हणजे 24 तास त्या गोट्यामध्ये लक्ष देणं ते सुद्धा आपल्याला ह्या आधुनिक ह्याच्यातून हे करता येईल. ह्या अशा असं एकूण ह्या योजना आहेत आणि याच्यामध्ये कसं आहे, या योजना तुम्हाला सांगतो ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या सर्व योजना ह्या बऱ्याचशा लोकांनी संपूर्ण योजना घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्या लोकांनी 11 लाखाचे 5 जनावर घेतले त्याच लोकांनी मग कडबाकुटी, हायड्रोपोनिक्स, TMR मशीन ह्या सगळ्या घेण्याचा प्रयत्न करावा. कारण की जो 11 लाख रुपये खर्चतोय त्याला मग अजून 2-3 लाख रुपये खर्चून आपलं संपूर्ण जर तुम्ही पूर्णच योजना घेतली तर तुमचा हे जे उद्योग आहे तो पूर्ण जास्त वेळ टिकणारा किंवा तुम्हाला संपूर्ण दृष्टीने तुम्हाला मदत होईल. अशा दृष्टीने हे प्लॅनिंग केलेलं आहे. किंवा कारण की एकाच शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या अँगलनी मग ते जनावरची खरेदी, जनावरचा विमा, त्याचा कॉलर ID, त्याचं खाद्य, त्याचं लागणारा मुरगास, कडबाकुटी, चारा, TMR, विमा, म्हणजे सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्याच्यामुळं माझी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की तुमच्या विभागातले किंवा तुमच्या ह्याच्यातले, आणि हे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बॅक एंडेड सबसिडी असल्यामुळं सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, याच्यामध्ये त्याच लोकांनी पुढे यावं ज्यांच्याकडे ही क्षमता आहे ह्या मोठ्या योजनेमध्ये. किंवा मग ज्यांच्याकडे क्षमता नाही, मी जसं सांगितलं तसं 1 जनावर किंवा 2 जनावरच्या ह्याच्यात जावं. किंवा तुमच्याकडे हे नसेल, जनावर घ्यायची क्षमता नसेल, तर मग बाकीच्या तुम्ही छोट्या योजना आहेत का हायड्रोपोनिक्स, कडबाकुटी, त्याच्याकडे सुद्धा बघू शकता. किंवा काही पशुपालकांकडे ऑलरेडी जनावर आहेत, त्यांना नवीन जनावर घ्यायचे नाहीत, त्यांनी मग हायड्रोपोनिक्स, कडबाकुटी, TMR मशीन त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आपलं तुमच्या इथं सगळं अन्न वाढून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे काय कमी आहे ते तुम्ही घेऊ शकता. कसं आहे माहिती का, प्रत्येक शेतकऱ्याकडे संपूर्ण योजना घेण्या एवढी आर्थिक क्षमता नसते. त्याच्यामुळं आपल्याकडे जर ऑलरेडी जनावर असतील तर तुम्ही बाकीचे घ्या, आणि ज्याच्याकडे जनावरच नाहीत त्यांनी मग आणि आर्थिक क्षमता कमी आहे त्यांनी 1-2 जनावर घेऊ शकता. किंवा त्याच्याकडे आर्थिक क्षमता चांगली आहे त्यांनी मग 5 जनावर घ्या आणि बाकी सगळं घ्या. असं प्रत्येक शेतकऱ्यासाठी काही ना काही ह्याच्यामध्ये आहे. मग शेतकरी तो गरीब असेल त्यासाठी काही आहे आणि मोठे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि तसंच बोलायला लागलं, शेळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 शेळीचा ऑप्शन आहे, 10 शेळीचा ऑप्शन आहे आणि 50 शेळीचा ऑप्शन आहे. म्हणजे एकदम गरीब शेतकरी, मिडियम शेतकरी आणि मोठे शेतकरी सगळ्यांना इथं ऑप्शन खुले आहे. तसंच कोंबड्यामध्ये सुद्धा आहे.
छोटी योजना 500 कोंबड्यांची योजना, 3,000 पक्ष्यांची योजना, 5,000 पक्ष्यांची योजना. म्हणजे तुम्ही इथं या शासन निर्णयामध्ये असा कोणताही घटक नाही जो ह्याच्यात भाग घेऊ शकत नाही. सगळ्यांसाठी काही ना काही आहे. फक्त विनंती एवढीच आहे, परत एकदा सांगतो मी, की याच्यामध्ये सबसिडी ही बॅकएंडेड असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान हे अगोदर भेटणार नाहीये. आता पण जसं पॅटर्न होतं की 50% तुम्ही भरा, आमच्याकडे बँकेच्या डीडी आमच्याकडे द्या, मग आम्ही बाजारात येऊन तुम्हाला 100%चा लाभ देतो, असं या योजनेमध्ये नाहीये. या योजनेमध्ये 100% खर्च हा पशुपालकांनाच करायचा आहे. त्याच्यामुळं असे शेतकरी ज्यांच्या आपल्या आपल्या आर्थिक क्षमतेनुसार याच्यातली योजना निवडा. नुसतं अनुदान भेटते म्हणून विनाकारण मोठ्या मोठ्या योजनांमध्ये याच्यात कृपया येऊ नका. आपली क्षमता आणि आपल्याला कुठून बँकेकडून कर्ज भेटतंय का नाही भेटत, याच्या अनुषंगाने आपली आर्थिक क्षमता ओळखून याच्या योजनेमध्ये अर्ज करावा. विनाकारण आपली क्षमता 1 जनावरची आहे, 2 जनावरची आहे आणि आपण नुसतं मला 50% अनुदान भेटते म्हणून मी 11 लाखाची स्कीम भरतो, असं कृपया करू नका. सगळ्यांसाठी सगळं आहे, फक्त आपली क्षमता आपण कोणत्या योजनेमध्ये फिट बसतो याचा अभ्यास करा आणि त्या योजनेसाठी अर्ज करा. ही योजनेमध्ये जे पहिले येईल त्याला पहिला लाभ आहे. कुठलीही प्रकारची लॉटरी नाही. कोणत्याही डॉक्टरच्या हातात किंवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात माझं नाव वर करा, माझं नाव खाली करा असं होणार नाही. कारण की सगळं हे ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. कुठलाही कागद कोणत्याही ऑफिसला द्यायचा नाहीये. सगळी ही अर्ज तुम्हाला प्रोसेसिंग अर्ज होईल आणि ऑनलाईन केल्यानंतर जो अर्ज पात्र आहे म्हणजे डॉक्युमेंट्स त्याचे सगळ्यात ओके आहेत आणि तो सगळ्यात वर आहे, जो सगळ्यात आधी येईल त्याला आधी लाभ भेटेल, अशा तत्वावर ही योजना आहे. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती राहील, डॉक्टर धुमाळ साहेब तुम्हाला एक कोणत्या योजनेला कोणते कागदपत्र लागतात हे पीपीटी शेअर करतील. त्याचा अभ्यास करा. आपण कोणत्या योजनेमध्ये बसतो किंवा आपल्यासाठी कोणती योजना आहे त्याचा अभ्यास करा. मग त्या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागतात त्याच्यात बघा. कोणते कागदपत्र कमी आहेत त्याचं कसा जो अरेंजमेंट करता येईल ते घ्या आणि त्याच्यानंतर मग जेव्हा पोर्टल चालू होईल तेव्हा ऑनलाईन अर्ज करा. याच्यामध्ये अजून एक सांगू इच्छितो की बरेचसे लोक आम्हाला ट्रेनिंग द्या असे आमच्या काळात सुद्धा बरेचसे लोक येत आहेत. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ट्रेनिंग ही कंपल्सरी नाही आहे. ज्याच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे त्यांचं काही अडचण नाही, त्यांनी जोडावं. पण तुमच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रमाणपत्र घेऊ शकता की आम्हाला की हे पशुपालनाचा असा एवढ्या दिवसाचा अनुभव आहे किंवा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. त्या प्रमाणपत्र सुद्धा तुमचं चालून जाईल. किंवा डॉक्टरकडून प्रमाणपत्र जरी नाही भेटलं तर एका साध्या कागदावर तुम्ही हमीपत्र देऊन की मी या योजनेमध्ये माझी जर निवड झाली तर मी प्रशिक्षण घेण्यास तयार आहे असं हमीपत्र देऊन सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये येऊ शकता. विनाकारण बरेचसे पशुपालक आता आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा तालुक्यामध्ये लोक येत आहेत की आम्हाला ट्रेनिंग द्या त्या ट्रेनिंग सर्टिफिकेट लागतंय. कारण की कॉम्प्युटर सेंटरचे जे लोक आहेत, जे अर्ज भरणारे लोक आहेत कॉम्प्युटरवाले, ते लोकांना सांगत आहेत की ट्रेनिंग सर्टिफिकेट लागते. तर मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो, ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल तर जोडा, नसेल तर डॉक्टरांचं अनुभव प्रमाणपत्र जोडा. तेही उपलब्ध नसेल तर साध्या कागदावर हमीपत्र की मी जर निवड झाली तर प्रशिक्षण घेण्यास तयार आहे एवढं साधं हमीपत्र जरी जोडलं तरी चालून जाईल. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा निवड होईल तुम्हाला एक आमच्या शासनाकडून पत्र भेटेल की 1 महिन्याच्या आत तुम्हाला ही सगळी योजना राबवायची आहे. त्यामुळे कृपया जेव्हा निवड होईल 1 महिन्याच्या आत तुम्हाला ही सगळी प्रोसेस पूर्ण करायची आहे. आणि जर 1 महिन्याच्या आत जर प्रोसेस पूर्ण नाही झाली तर तुमचा नंबर ऑटोमॅटिक कट होऊन पुढच्या माणसाला ते ट्रान्सफर होऊन जाईल. त्याच्यामुळं आतापासूनच आता मी जेवढं बोललो या सगळ्यामध्ये आपण कुठल्या योजनेमध्ये बसतो आणि आपली आर्थिक क्षमता काय आहे त्याच्या अभ्यासानुसार त्या योजनेला काय काय लागते त्याचा अभ्यास करा, डॉक्युमेंट जमवा आणि शक्य होईल पहिल्याच दिवशी जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर अर्ज करा. त्याच्यानंतर मग ती योजना तुम्हाला हे करणं सोपं जाईल. नाहीतर विनाकारण 11 लाखाच्या स्कीम मध्ये अर्ज करायचा, नंबर येणार तुमची निवड झाली आणि त्यामुळे म्हणायचं साहेब माझ्याकडे पैसेच नाही, आता बँकेला कर्ज देत नाही, मग हे करत नाही ते करत नाही, काही उपयोग होणार नाही, तुमचं मग नंबर निघून जाईल. तर आता मला असं वाटतं की मी भरपूर काही बोललेलो आहे आणि जर कोणाला काही विचारायचं असेल याच्याबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता. नक्की सर. खूप छान आणि खूप डिटेलमध्ये तुम्ही योजना समजवली. आणि सर तुम्ही जसं सांगितलं होतं तसं आपल्या ग्रुपवर लगेचच आम्ही तो GR पण शेअर केलेला. दोन्ही योजनांचे GR आपण ग्रुपवर शेअर केलेले आहेत.
ते जसं सरांनी सांगितलं तसं त्या GR चा तुम्ही अभ्यास करा. कुठली योजना आपल्याला घ्यायची आहे, जसं आपण ऑफलाईन प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुठली योजना घ्यायची आहे त्याची आजपासूनच तयारी करा. म्हणजे जेणेकरून आपल्याला म्हणजे जेव्हा योजना येईल ऑनलाईन तर त्यावेळी आपली गडबड होणार नाही. तर त्यामुळे त्या पद्धतीने करा. सर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही एकदम डिटेलमध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर फक्त माझाच एक प्रश्न होता थोडासा की आपल्याला अजून अशा मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीयेत. तरी पण हा आपण जसं तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या योजना एकाच वेळी घेता येतील का, हा मला थोडासा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा येतील आहे. येतील येतील येतील. काही अडचण नाही. येतील फक्त घेता. फक्त ओके. एकच लक्षात घ्या की आता समजा ह्याच्यामध्ये अडचण कुठे आहे, फक्त आता 5 दुधाची दुधाचं योजना आहे आणि 1 दुधाची आणि 2 दुधाची योजना आहे. हो. तर काही लोक काय करतील, मिसेसच्या म्हणजे घरच्याच्या नावावर दोन ह्याची योजना आणि स्वतःच्या नावावर 5 ची योजना, असं नाही भेटणार. ओके. हा म्हणजे तसं तर एकाच योजना असं एकाच नाही घरात भेटणार. मिळणार नाही. ओके. एकाच म्हणजे घरामध्ये कडबा. तुम्ही एकाच घरामध्ये तुम्ही 5 गाईची योजना आणि 2 गाईची योजना असं नाही घेऊ शकत. कारण की ह्याच्यामध्ये आपला काय म्हणतात रॅशन कार्डचे ट्रॅकिंग होणार आहे. ओके. एकाच रॅशन कार्डवर सेम प्रकारची योजना. आता म्हणजे दुधाळ गटामध्ये बघा 3 योजना आहेत. एक गाईची योजना आहे, एक 2 गाईची योजना आहे आणि एक 5 गाईची योजना आहे. येस सर. मग ह्या तिन्ही योजना एकाच रॅशन कार्डवर जाणार नाही. ओके. एक जाईल कोणती. ओके मग म्हणजे आता कडबाकुट्टी घेऊ आता शकतो आता तो. नाही, त्याच रॅशन कार्डवर तुम्ही 5 दुधाळ गाई आणि 10 शेळी, मग कडबाकुटी, मुरघास असं घेऊ शकता. ओके घेऊ शकतो. ओके. ओके ठीक आहे. चालेल. मी आता सगळ्यांना विचारतो त्यांनी हँड रेज करून वाटतं प्रश्न विचारावे किंवा कोणाला काय अडचण असेल तर विचारूया. आहे का कोणाला काही प्रश्न? हॅलो हॅलो सर. हा बोला. हॅलो हा बोला हा. हॅलो. बालाजी. हा बालाजी पहिले बोला. सर, ते मेंढराचे खुरी आहेत नाहीत ते जास्ती सुजाले सर. कुठल्या झालंय कुठल्या भागामध्ये आपल्या? रत्नाळी सर. रत्नागिरीमध्ये का? ठीक आहे चालेल ना, तुम्ही मला संपर्क साधा. मी एकदा सर, ते बोलून आपल्या घेतो. ठीक साहेबांना आहे. फोटो दाखवलं होतं, ते आपले कंदे साहेब ते रत्नाळचे. हा हा. ते साहेबांना फोटो आहे पण टाकलो, नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट नाही, करतो ठीक सर, आहे. तुम्हाला मला ही फोटो पण मीटिंग वगैरे टाकतो. झाल्यानंतर कॉल करा, कारण आपण या योजनेबद्दल काय प्रश्न आहे का तुमचा? योजनेबद्दल काय नाही सर, थोडं ओके. हे विचारायचं होतं. ते खुरे जास्ती सोयायला लागले, काल मीटिंग मध्ये बघलो, विचारावं म्हणलं, एकदम ध्यान आलं नाही सर. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. आपण नंतर बोलू मीटिंगच्या मध्ये. आणि याच्यामध्ये जर काय असेल प्रश्न कोणाचा, तर म्हणजे आता जे प्रेझेंटेशन केलं त्याबाबत काही असलं तर मला विचारू शकता ग्रुपवर तुम्ही. हा बोला. योजनेबद्दल काय बोलायचं का? योजनेबद्दल काय विचारायचं का? हा हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला बोला. सर ते आपल्या भाडपत्र कशा पद्धतीने करायचं सर? भाडे कसं करार. जमिनीचं का? हा सर, जमीन जर नसेल तर भाडे करार कसा करावा, असाच प्रश्न आहे तुमचा, बरोबर आहे? हा हो सर. बघा, जमिनीचं भाडे करारनामा जो आहे ना, तो कुठलाही तुम्ही जर तहसील कार्यालय किंवा कोर्टात तिथे गेलं तर त्याचा भाडे करारनामाचा फॉर्मॅट असतो, तोच भाडे करार. बॉन्डवर चलत नाही का सर? आता समजा ऐकून घ्या, तुम्हाला जर भाडे करारनामा शेळी पालनासाठी करायचा असेल तर त्या तिथं लिहिताना त्याच्याकडे फॉर्मॅट असतो. त्याच्यात फक्त हे लिहायचं की शेळी पालनासाठी पुढच्या 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी मला भाडे करायचा, त्याचे फॉर्मॅट असतो, फक्त विषय आपला टाकायचा. फक्त पतीची नावानं शेती असते पण पत्नीची नावानं नाही समजा. पती पत्नीची करत नाही. पत्नीचं असेल तर काही अडचण नाही. काय अडचण आहे का सर? हा, फक्त मग भाऊ, चुलत भाऊ, मित्र, आजोबा, पंजोबा असे असं तर मग तुम्हाला भाडे करारनामा करावं लागतं. म्हणजे पत्नीची नावाची जमीन नाही सर, माझी नावानं जमीन आहे पूर्ण. पतीचं करत नाही. खरंच नाही का? 7 लावतो चालते का सर? हा, चालते. फक्त पती पत्नीच बरं का, नाही तर दुसरे कोण चुलते फिरते तसं जमत नाही. नाही नाही, ते बरोबर आहे सर. फक्त हा. आपल्याला पत्नीच लावायचं आहे सर. हा, 7 बार चालते. पती पत्नी चालते. चालते का सर? हा, भाडपत्र करायचं जरूरत नाही समजा. पती पत्नीला नाही. हा बरोबर. ओके सर. ठीक आहे ठीक आहे. ओके थँक्यू. अध्यक्ष सर, एक ह्याच्यामध्ये विचारलं आहे की स्टार्टअप मधून घेता येईल का? मग आता स्टार्टअप आणि या योजनेचा कुठला संदर्भ नाहीये. मला वाटतं मतपट्टी हॅलो. म्हणून आहे, त्यांनी तो प्रश्न विचारला होता. तर स्टार्टअप मधनं काही हॅलो. नाहीये, ही टोटली वेगळी योजना आहे. हा, ठीक बोला. आहे. हॅलो सर. हा बोला, बोला बोला. सूर्यकांत. हा बोला. सर, जसं तुम्ही म्हणलात पती पत्नीचं चालेल, तर शेती आईच्या नावावर असेल तर चालेल का? बघा, आईच्या नावानं कसं म्हणजे होतं माहिती का? नाही सामायिक ऐकून घ्या. सामायिक ह्याच्यामध्ये आहे सामायिक आहे. हो हो, ऐका. ह्याच्यामध्ये कसं होणार आहे की तुमचं रॅशन कार्ड जे आहे त्याला हो. सिस्टम करल.
लक्षात आलं का? आता बऱ्याचशा ठिकाणी कसं आहे, जमीन आईच्या नावानं असते पण राशन कार्ड वेगळं असते. हम्म. लक्षात आलं का? नाही सर, राशन कार्ड एकच आहे. नाही नाही, उदाहरण सांगालो मी. हो तर हो 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 छान. हो हो अजून अजून कसं होते, शक्यतो आई वडील अशा जमिनी असतात आणि मुलं अर्ज करतात, है ना? हो असं म्हणायचं तुम्हाला. मग अशा वेळी जर एकाच कुटुंबात असेल समजा, फक्त म्हणजे कुटुंब म्हणजे मी हे म्हणत नाही की भाऊ आणि चुलत भाऊ तसं नाही. आई हो. वडिलांचं बायको सोडून जर करायचं असेल तर तुम्हाला माझं तर असं म्हणणं आहे की आई वडिलांची जमीन असेल तर तुम्ही भाड्या करारावर लावून टाका. ओके ओके. सामायिक असेल तर सर सामायिक असं भाड्या करारावर लावा. कारण की विनाकारण कसं आहे, लावायचे. एखादा वाद केल्यापेक्षा अगोदर त्याचं उत्तर देऊन हो. टाकायचं. अच्छा आणि अच्छा. भाडे हो करार सर. करायला काय फार मोठे पैसे लागत नाही. नुसतं ते बॉन्ड पेपरवर भाडे करार करायचं आहे. हो हो त्याला काही जास्त पैसे हो लागत सर. नाही. हो सर. त्याच्यामुळे भविष्यात ओके सर. येणारे वाद टाळण्यासाठी अगोदर 100-200 रुपये खर्चले परवडतात कधी. हॅलो हो सर. चालेल सर. थँक्यू सर. हॅलो. हा हा सर, अविनाश हॅलो. जैन बोलतो. बोला. सर हॅलो. हा बोला, ओपो ओपो म्हणून येते, बोला. हा ते आपल्या बचत गटाचे सदस्य आहे सर. काय बचत हॅलो. गटाचं? बचत गटाचे सदस्य आहेत. बचत गटाच्या सदस्याचा फॉर्म लावायचा का सर? फॉर्म लावू शकता तुम्ही, पण त्याचं काय, हे योजना वैयक्तिक आहे. वैयक्तिक पण लावता येते ना सर? लावला तरी त्याचा काही फरक पडत नाही. प्रमाणपत्र लावलं तर चालेल का सर? चालतंय न प्रमाणपत्र लावलं तर काही अडचण नाही, लावा. पण ह्याचा अर्थ तुम्ही बचत गटाचे सदस्य आहेत म्हणून तुमची निवड वेगळी होईल असं नाही. असं का सर? हा तुम्ही लावा न लावा काही फरक पडत नाही. योजना ही वैयक्तिक आहे. बरोबर. आणि आपलं सातबाऱ्याच्या बाबतीमध्ये एक सांगायचं विसरलो मी. काही लोकांचं पत्नीचं नाव माहेरचं असते हो. अर्जामध्ये, आणि सातबाऱ्यावर पतीचं नाव वेगळं, आडनाव वेगळं असते. मग अशा वेळेस मग कृपया तुम्ही ती भाडे करार लावायचे. ओके सर. लक्षात का? आता ज्यांचं पत्नीचं नाव बदललंय त्याचं अर्थ येत नाही, पण पत्नीचं नाव आधार कार्डवर माहेरचं आणि इकडं सातबारा नवऱ्याचं आडनाव दुसरं, अशा वेळी ते कन्फ्युजन होईल. त्याच्यामुळं शक्यतो म्हणजे ठोकताळा असा आहे की स्वतःच जमीन नसेल, मग ती कुणाची असेल तर 100 रुपये खर्च करून ते करारामध्ये दिलं परवडत. आलं का लक्षात? हॅलो सर. हा कॉस्ट जर माहेरचं असेल तर चालेल ना सर? हा चालते ना. मग सोबत मग ते तसं प्रमाणपत्र सोबत जोडायचं. जातीचं प्रमाणपत्र विषय हे समजून काय घ्या तुम्ही, ह्याच्यामध्ये तुमचं प्रत्येकाचा अर्ज पडताळणी होईल. लक्षात आलं का? पडताळणी करणारे अधिकारी हे आता समजा उदाहरणार्थ धर्माबाद तालुक्याच्या फक्त धुमाळ साहेब पडताळणी करणार नाही, पडताळणी करणारे लोक असतील. लक्षात का? मग आता त्या प्रत्येक माणसाला हे कुठं माहित आहे की हे ह्याची बायको आहे, हे वडील आहे, हे ह्याचं आहे, असं माहित नसते. त्याच्यामुळं माझा असा वैयक्तिक म्हणजे तुम्हाला सल्ला असा आहे, जिथं कागद आपल्या नावावर नाहीत किंवा जमीन आपल्या नावावर नाही तिथं प्रत्येक ठिकाणी हे असंच आहे म्हणून त्याच्यासोबत काय ते जोडायचं. हो सर. स्वयंघोषणापत्र जोडायचं, स्वयंघोषणापत्र जोडून टाका खाली, त्याच्या खाली स्वयंघोषणापत्र जोडा, म्हणजे काहीतरी नाव बदल आहे म्हणून तपासणाऱ्या अधिकाऱ्याला कळलं पाहिजे ना हे असं आहे म्हणून. ओके सर. मला जातीचं प्रमाणपत्र ते माहेरचं आहे चालेल का म्हणून म्हणलो. मग एक स्वयंघोषणापत्र सोबत लिहायचं की असं माझी हे माहेरचं नाव हे आहे, त्याच्यामुळे माझं जातीचं प्रमाणपत्र हे आहे आणि आता माझं लग्न करून माझं आता नंतरचं नाव असंच आहे म्हणून एका कोऱ्या कागदावर लिहायचं स्वयंघोषणापत्र. ओके सर. हॅलो. हा बोला. हॅलो सर, नमस्कार. हा बोला दुर्गाजी. हा सर, आपल्याकडे गिर गाय आहे सर 35 आणि ऑफलाईन मध्ये विचारलं तुम्हाला सर माझा प्रश्न आज म्हणजे खूप सुंदर त्यांनी माहिती दिली. शार्ट सक्सेस सिमेंटचं आणि आमरीव ट्रान्सफरचं बाकी सर्व. तर मला मूर घास घ्यायचं युनिट मोठं आहे ना माहिती. हा सर. तुम्हाला सांगितलं ना योजना ह्याच्यामध्ये आहे ना. हा, मी थोडस उशिरा झालतो जॉईन याच्यामध्ये. 26 लाख बघा तुम्हाला. मी आता स्क्रीन दिसत तुम्हाला लगेच दाखवतो. चालू आहे सर. तेव्हा दिसायला का पिवळं वाटा योजना करता उद्योजकता विकास 26 लाखाची योजना आहे.
याच्यात तुम्ही बरं, अर्ज सर. करा. आणि हे सर आता कोणत्या याच्यावर जावं लागलं आपल्याला ऑनलाईन करताना महाडीबीटी ते का काय? अजून ऑनलाईनचं सुरू झालेलं नाही आहे. महाडीबीटी पोर्टल आहे पण अजून चालू झालेलं नाहीये. जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला तुमच्यावर हा निरोप येईल. चालू झाल्यानंतर तर त्याच्यात भरायचं आहे. आता सध्याला कोणतंही पोर्टल चालू नाहीये. पोर्टलचा नमुना सुद्धा आलेला नाहीये. फक्त आणि दुसरं महाडीबीटी. सर शेतचं सॉर्टेज सिमेंट हा आणि आपल्याला उपलब्ध होईल का? आता माझ्याकडे मोठे 20 गिरगाई आहेत आणि हा. कारवडी आहेत, एकूण 35 आहेत माझ्याकडे. शेख सॉर्टेड हा. सिमेंट हे आता तुमच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी काय त्याचं नियोजन केलं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यांनी जर नियोजन केलं असेल तर तुमच्यापर्यंत ते नक्कीच येईल. कारण की ह्या योजनेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि डीपीसीच्या दुसऱ्या योजनेत सुद्धा ते उपलब्ध करून घेता येते. पण आता ते नांदेड जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी त्याचं काय नियोजन केलेलं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे तुम्हाला. सर याच्यात मी ऍड करतो सर, जिल्ह्याच्या हो, सर. स्तरावर म्हणजे आपण एचएफच्या हा एक मिनिट सर. तुम्हाला सांगतो ते की आपल्याकडे ज्या एचएफ गाई आहेत, काळ्या पांढऱ्या आपण ज्याला म्हणतो, त्या एचएफ गाईचं आपलं ते उपलब्ध आहे. शेख सॉर्टेड. परंतु आपल्या ज्या ब्रीडिंग पॉलिसी म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला गीर गाईंचा आपल्याला वाढवायचं प्रमाण, तर त्याच्यामध्ये असं नाही करता येणार की बैलांचं प्रमाण कमी झालं आणि गाईंचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यामुळे ज्या भागामध्ये खरंच दूध व्यवसायाचा भाग आहे त्या भागामध्ये गीरचे सेक्स ऑर्डर सिमेंट मिळतील. पण देशी गाईंच्या संदर्भामध्ये सेक्स ऑर्डर सिमेंटच्या बाबतीत अजूनही तेवढ्या प्रमाणात मागणी पण नाहीये आणि आपल्याला तिथे फक्त फिमेल नको आहे, तिथे आपल्याला त्यांची बैल पण आपल्याला ती मेंटेन करायची आहेत, कारण आपल्याला त्यांचं ब्रीड कन्झर्वेशन म्हणतो ते करायचंय आपल्याला. ठीक आहे, तर त्यामुळे जर उपलब्ध असतील नाही, तर सर. नक्की आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ सर. एनडीटीव्हीनं म्हणलं सर, किंवा जसं हा. ब्राझीलमध्ये झालं तर आपण गीरमध्ये सुद्धा आम्ही करायलो असं त्यांनी म्हणले. काही ओके. ठिकाणी ठेवलो. हा ज्यावेळेस प्रशिक्षण घेतो तुम्ही असं म्हणून ओके. मी हे प्रश्न केलो आपल्याकडे. नाही नाही म्हणजे- प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा एक मॉडेल असतं, कारण आपलं लाल कंदारी ही आपल्या ट्रॅक मधली आहे, तर आपण जे काम करतो ते जास्त लाल कंदारीवर करतोय आपल्या ट्रॅक मध्ये. जयरमोड साहेब कसं असतं माहिती का? आता नांदेड जिल्ह्यामध्ये जर गिरचीला फार चालना दिली तर कुठतरी लाल कंदारी मागे जाते. कसाला का? आणि लाल कंदारीला संगोपन करणं, सांभाळणं आणि त्याचा प्रचार करणं हे आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांचं प्राथमिक कर्तव्य आहे. कसाला का? आणि याच्यामध्ये सुद्धा कसं होईल की काही वेळेस नांदेड जिल्ह्याला गीरचं हे होईल, म्हणजे परवानगी भेटणार नाही असं सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे अजून हे मी म्हणजे तुम्हाला प्रायमरी सांगायलो, अजून नक्की काही नाही. त्याच्यामुळे तुमच्या जिल्हा स्तरावर बरं, जर हे योजनेमध्ये गीरगाई घेता येईल ना? या योजनेमध्ये गीरगाई घेता येईल ना आपल्याला? येते. हा. बरं. चालेल, धन्यवाद सर. ठीक आहे, थँक्यू. मला वाटतं 1 तास झालेला आहे सर. तर मी आमचे सगळे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यातर्फे आपले आभार मानतो सर, की तुम्ही एकदम डिटेलमध्ये ही योजना समजून सांगितली आणि या योजनेमध्ये अर्ज करताना काय काय काळजी घ्याव्यात, म्हणजे कशाची तयारी करून ठेवावी, कागदपत्र कसं जमून ठेवावी, या संदर्भामध्ये तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शन केलं सर. आणि मला सांगायला आवडेल की सरांनी एकदम लास्ट मुवमेंटला मी सरांना सांगितलं की असं लेक्चर घ्यायचं आहे, कारण आपल्या बरोबर जे होते त्यांना अचानक मीटिंग लागली, जे आज शेड्यूल होतं ते. पण सरांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलं. या बाबतीसाठी सरांचा मी खूप खूप आभार मानतो धर्माबाद तालुक्यातर्फे आणि धर्माबाद पशुसंवर्धन विभागातर्फे. सर खूप खूप आभार आहे सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.